गोरेगाव येथील नेस्को संकुलात शिवसेनेचा उद्या दसरा मेळावा पार पडणार आहे। याआधी आझाद मैदानात शिंदेंचा दसरा मेळावा पार पडणार होता, मात्र पावसामुळे शिवसैनिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नेस्को संकुलात उद्या दसरा मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। मुंबईतल्या गोरेगाव इथल्या नेस्को संकुलात मी उभा आहे आणि आपण जर माझ्या पाठीमागच्या साईडची ही तयारी बघत असाल तर ही संपूर्ण तयारी आहे। शिवसेना शिंदे गटाचा उद्या या ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे आणि त्याच दसरा मेळाव्याची ही तयारी आपण पाहतो आहोत। संपूर्ण स्टेज जो आहे तो या ठिकाणी बांधण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। आजूबाजूला आपण जर बघितलं तर आसन व्यवस्था, जी बैठक व्यवस्था, जे VIP आहेत, नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, या सगळ्यांसाठी VIP व्यवस्था एका बाजूला करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठे LED लावण्यात आल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचेही काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। संपूर्ण या ठिकाणी संकुलाची जर कॅपॅसिटी बघितली तर जवळपास 20,000पेक्षा जास्त लोक बसतील अशा पद्धतीची क्षमता या संकुलाची आहे। एकूणच राज्यभर पावसाची जी संततधार सुरू आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने यापूर्वी आझाद मैदानामध्ये हा दसरा मेळावा घेण्याचा निर्धार केला होता, परंतु पावसाची परिस्थिती पाहता शिवसैनिक असतील किंवा त्याचबरोबर पदाधिकारी असतील यांची कुठल्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी नेस्को संकुलामध्ये हा मेळावा घेण्याचा अंतिम टप्प्यात निर्णय घेण्यात आल्याचं शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात आलंय। रवी चव्हाणसह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई।